श्रीराम ब्रो, जय श्रीराम. जय 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 श्रीराम ब्रो, जय श्रीराम. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभु रामचंद्र की जय, प्रभु रामचंद्र की जय. सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय. रामगिरी महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. सनातन हिंदू धर्म की जय. रामगिरी महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामगिरी महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी. हम तुम्हारे साथ हैं. रामगिरी महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.
आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं सरालाबेन, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज, आज आपल्या सर्वांना माहीतच आहे आपल्या हरिनाम सप्ताहामध्ये गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज त्या दाखल्यावर आक्षेप घेऊन काही समाजकंटकांनी जोर उठवला आणि महाराज चुकीचे आहेत, महाराजांकडून चुकीचं झालं असा अपशब्दामध्ये प्रचार करायला सुरुवात केली। असा प्रकार हा पहिल्यांदा नव्हता, इतर समाजाच्या लोकांकडूनही त्याबद्दल टिप्पणी झाली होती, परंतु काय आहे हिंदुत्वाचे मार्गदर्शक असं काही बोलले तर ते इतर समाजाला खपत नाही आणि आपण सर्वजण हिंदू समर्थक जाणतात आपले गुरुवर्य जे बोलले ते 100% बरोबर आहे। रामगिरीजी महाराज गादीवर बसून संघर्ष करत आहेत आणि महाराजांची ही काय नव्याने व्याख्या नाहीये, महाराज हे संघर्ष योद्धाच आहे। तेव्हा समर्थ महाराजांच्या हिंदू समाजाचा, पंचक्रोशीचा आणि महाराजांच्या अनुयायांचा महाराजांशी पाठिंबाच आहे। महाराज आपल्याला गुरुस्थानी आहेत, महाराज जो आदेश देतील त्याप्रमाणे आपण पुढचे कार्यक्रम चालूच ठेवणार आहे। त्याबद्दल सर्व गोंडेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने महाराजांचे शतशः आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। सरपंच कुठे ये सगळ्या टोप्या ना बाबा, ये जातेगाव, टिंबी आणि कौडगाव याला मोजती गोंडेगाव तर आलेलंच आहे। गोंडेगाव इतके क्षेत्र येतील त्यांच्या टोप्याकडून मराठवाड्याचे टोपे घेऊन पश्चिम मराठवाड्यात। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आदरणीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त प्रवचन चालू असताना एक सत्यकथा मांडण्याचा जो प्रयास केला, परंतु काही समाजकंटकांनी या ठिकाणी हिंदू धर्म कसा बिघडेल किंवा अबाधित राहणार नाही याच्यासाठी प्रयत्न चालू आहे। परंतु या ठिकाणी मी गुरुवर्य महाराजांना असं सांगतो, जातेगाव असेल, कौडगाव असेल, टेंबी असेल, पंचक्रोशीतील सर्व भक्तगण असेल, हा भक्तगण तुमच्या पाठीशी अहोरात्रपणे आणि खंबीरपणे तुम्ही जो आदेश देईल, हिंदू धर्मावर जे संकट येईल त्यासाठी तुम्ही जो आदेश देशाल त्या आदेशाचं पालन या ठिकाणी आम्ही सर्व तरुण मित्र या ठिकाणी करणार आहोत। खरं तर महाराज लोक प्रवचन करत असताना खरं तर कधी हिंदू धर्माविषयी किंवा कोणत्याही धर्माविषयी जाती तेढ होईल असं वक्तव्य कधी करतच नसतात, परंतु काही प्रस्तावित लोकांनी या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचं काम केलं आहे आणि काही लोक बोलतायत, परंतु महाराज या ठिकाणी जे प्रवक्ते बोलतायत त्यांची जी भाषणाची ताकद या हिंदू धर्मात आहे। या ठिकाणी महाराजांना असा पूर्ण सपोर्ट या ठिकाणी आमचा राहील। धन्यवाद, जय श्रीराम। जातेगावचं टिंबीचं कोण बोलतोय? कौडगाव रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी समाजामध्ये निर्माण झाल्या। महाराजांनी जे वक्तव्य केलं ते सत्य परिस्थितीवर वक्तव्य केलं। आज बांगलादेश इतर देशामध्ये हिंदूवर जे अत्याचार होत आहेत त्याला अनुसरून हे वक्तव्य होतं। आज जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण देश महाराज तुमच्या पाठीशी उभा आहे। भारत देशातील प्रत्येक हिंदू समाज तुमच्या पाठीशी उभा आहे, एवढंच बोलतो। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांनी जे वक्तव्य केलं ते संविधानाला धरून आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जो विचार आहे या विचाराला धरून आहे आणि याचा जो काही विपर्यास इतर समाजकंटक करत आहेत त्याचा आपल्या वतीने निषेध आहे। महाराजांना
आमच्या टिंबी जातेगाव आणि कौडगाव सर्व ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे. जय श्रीराम. जय श्री राम. रामगिरी महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामगिरी महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सनातन वैद्य की हिंदू धर्म की जय. महाराज 177 अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना महाराज जे सत्य घटनावर बोलले त्याचा विपरास पूर्ण महाराष्ट्र तसेच देशात काही जिहादी समर्थकांनी पसरवलेला आहे. जास्त बोलणार नाही. आम्ही लहान असताना ज्या दुकानातल्या गोळ्या खात होतो, पण आम्ही रामगिरी महाराजासाठी आता ओरिजिनल गोळ्या खाऊ छातीवर एवढं बोलतो. माझे जय श्री. जातेगाव टिंबीच्या वतीने स्वागत करून घ्या. चला. श्री सद्गुरू रामगिरी महाराज यांना प्रथमतः वंदन. मी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाच्या वतीने ज्या घटना घडल्या त्याच्यापेक्षा मी वैयक्तिक आमच्या ज्या 2 गावामध्ये ज्या घटना घडल्या त्या दिवशी प्रथमतः शिरसगाव येथे एका मुस्लिम मुलांनी महाराजांच्या विरोधात सरतंशे जुदा ही जी त्यांनी पोस्ट टाकली, ती पोस्ट कळाल्यानंतर आजूबाजूचे आपेगाव वगैरे गावातले सगळे हिंदू धर्माचे आपले लोक लगेच जमा झाले तिथं आणि त्यांनी त्याची चांगली ठोकपीट करून त्याला पोलीस स्टेशनला जमा केलं. परंतु आमच्या गावामध्ये अशीच घटना घडली. एका मुलाने अशीच पोस्ट टाकल्यानंतर आमचे जे अध्यक्ष आहे पवन चव्हाण त्यांनी त्या मुलाला पोस्ट बघितल्यानंतर त्याला सरपंच या नात्याने माझ्या वस्तू त्याला घेऊन आले, त्याच्या घरच्याला घेऊन आले. कुठे प्रवीण चव्हाण? मग आता तो 18 वर्षाचा पोरगा तो जर असे आपल्या महाराजांबद्दल पोस्ट टाकीत असेल तर त्याला जाब विचारणं आपलं काम आहे. त्याला आम्ही जाब विचारला, त्याच्या घरच्यांना दाबलं आम्ही. तर त्या दिवशी शुक्रवारची त्यांची नमाज होती. तर त्या मुलाने जाऊन त्या मस्जिदमध्ये जाऊन त्या सगळ्या मुस्लिमांना असं सांगितलं की मी अख्ख्या मुसलमानांना शिव्या दिल्या. तर तुम्हाला सांगतो 10च मिनिटाच्या आत 300 ते 400 लांडे माझ्या भोवती लगे गराडा घातला त्या दिवशी. आपल्याला जमा व्हायला खूप टाइम लागत होतो. दुसऱ्या दिवशी आमचे गावकरी जमा झाले, पोलीस स्टेशनला गेलो. तर आता लढाई करायची आपल्याला काय तलवारी, आपल्याला काय कायदा हातात घ्यायचा. शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गनिमी कावा करून माझं तर प्रथम महाराजां देखत मी सांगतो आपल्याला पहिले त्यांच्यावर आर्थिक निर्बंध टाकणं सगळ्यात महत्त्वाचं. सद्गुरू गंगारी महाराजांची शपथ घेऊन आजपासून सगळ्यांनी शपथ घ्यावं. कुठल्याही मुसलमानाच्या दुकानात त्याच्या हस्ते काही खरेदी करायचं नाही. नंतर मग हळूहळू पुढं कसं करायचं आपल्याला महाराजांचं मार्गदर्शन राहणार. पण सगळ्यात महत्वाचे आजपासून सुरुवात ती करा. आणि ज्या गावामध्ये त्यांची संख्या जादा आहे, समजा आमच्या पूर्व भागामध्ये धोत्रे आणि सुराळा वैजापूरमध्ये आलं, पण आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये शिरसगाव आणि धोत्रा या 2 गावात जादा आहे. तर खोपडीला एक पण नाही, तळेगावला नाही. अशा वेळेस जर काही घटना घडली तर आजूबाजूच्या गावांनी लगेच एकत्र येणं आणि आपला दबाव दाखवणं एकदम गरजेचं आहे. धन्यवाद. गुरुवारी रामगिरीजी महाराज यांना यलमस्ती आणि चांदेगाव पंचप्रसिद्ध जाहीर बंडाबा याच्या अगोदर आणि UP बिहारचे जे महाराज लोक बोलत होते त्यांना पुरा भारत देश बघत होता, जग बघत होतं. पण आज आपल्या महाराष्ट्रातून रामगिरी महाराज बोलले याला आपण जाहीर पाठिंबा दिला पाहिजे. ते बोलतील त्यासाठी आपण गंभीरपणे उभा राहावं. एवढं मी यलमस्ती आणि चांदेगाव नागांत आनंद पंचकृषी जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद. महाराजांवरती जवळजवळ 10च्या पुढं गुन्हे दाखल झाले आहेत आणि आपणही अजूनही कोणीही गुन्हा दाखल केला नाही. आपल्या कोपरगावच्या वतीने सर्वप्रथम ते मुतकरी त्याच्यावरती रात्री 2:10 आम्ही गुन्हा दाखल केला. आपल्याला आता निवेदन बंद करायचं आहे. निवेदनाच्या थप्प्या पोलीस स्टेशनला पडलेल्या आहेत. पण आपल्या महाराजांवरती आता खूप मोठा आघात हे लोक करतायत. त्याचा वाक्याचा विपर्यास करताय की जे सत्य ते सत्य मांडलं. आता आपल्याला इथून पुढे निवेदन देणं बंद करायचं आहे आणि आपला टाळपाक वाद विना घेऊन पोलीस स्टेशन समोर जाऊन बसायचं आणि आपल्याला जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कुठंही हलायचं नाही. गुन्हा दाखल होत नाही आपल्या महाराजांना काही
म्हणतील, कशाची उपमान देतील आणि आपण गपचीप ऐकून घ्यायचं का? इथून मागं आपण वेगवेगळ्या आपण सगळेच वेगवेगळ्या पक्षांचे आपण कार्यकर्ते आहात, पण सगळ्यात आधी आपला पक्ष महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आणि नंतर बाकीचे पक्ष. आमचा पण आम्ही जेव्हा गुन्हा दाखल करायला गेलो होतो की त्यावेळेस आम्हाला पण थोडीशी राजकीय दबाव आले, पण आम्ही त्या दबावाला न जुमानता रात्री 2:10 मधुसूदन महाराज यांच्या वतीनं जे हे फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे. आपल्या भागातील जी महाराज मंडळी त्यांनी समोर येऊन गुन्हे दाखल करण्यासाठी आपण त्यांना उघड पाठिंबा पाठिंबा देणं म्हणजे आपल्याला त्यांना काही लढायला जायचं नाही. आपल्याला टाळपाक वाद विना हे सगळं घेऊन पोलीस स्टेशन समोर जाऊन बसायचं आणि सगळ्या ठिकाणी गुन्हे कसे दाखल होतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. जर काही गुन्हा दाखल करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आमच्याकडं एक PDF आहे का हा गुन्हा जर तिकडे दाखल होतो तर इकडे का नाही, हा PDF आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. त्याच्याकरता सर्वांनी एकजुटीनं होऊन बाबांसोबत राहून प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हा कसा दाखल होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे. जे 1 तारखेला आमच्या गावातील सरपंचांनी एक मस्जिद त्या ठिकाणी दुसरी बांधण्याचं काम चालू करण्याचं झालं होतं आणि आमचे सरपंच आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी त्यांना ते मस्जिद बांधण्यासाठी ग्रामपंचायतचं पत्र दिलं, कारण एक मस्जिद ऑलरेडी गावामध्ये आहे. हा म्हणजे दिलं म्हणजे पत्र बंद करणे, काम बंद करण्याचं पत्र दिलं आणि ते मस्जिद बंद झाले. हा प्रकार 1 तारखेला घडला महाराज. 3 तारखेला त्यांनी आपण ज्या गणपतीचं मंदिराचं उद्घाटन केलं होतं त्या मंदिरामध्ये 3 ऑगस्टला पहाटे 5-5:30च्या दरम्यान कोणीतरी त्या ठिकाणी मटणाचा नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला. सुरुवातीला आम्हाला असं वाटलं कोणीतरी कुत्र्या मांजराने किंवा काहीतरी असं झालं, परंतु ज्या वेळेला सखोल त्याचा अभ्यास करायचा गावकऱ्यांनी सर्वांनी सुरुवात केली. आमच्या गावामध्ये एक लांड्याचा मग काय म्हणते त्याला तो मौलाना त्या ठिकाणी आलेला होता आणि बाहेर गावावरून त्या मौलानानं आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विष पेरण्याचा प्रयत्न केला आणि हे सुद्धा त्याचा तपास इथं पोलीस यंत्रणा आहे. आम्ही त्या पद्धतीनं गावच्या पारावरी महत्वाच्या पारावर येऊन बैठका त्या ठिकाणी घेतल्या. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही आजही पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य केलेलं आहे, परंतु त्यांनी सुद्धा त्या दिवशी येऊन त्यांचं ते काम असेल कदाचित आम्हाला थोडंसं प्रेशर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या एक मुलाने आम्हाला ते गुन्हा कबूल केला आणि गुन्हा कबूल करून सुद्धाही आज पोलीस प्रशासन त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाही. 3 तारखेची घटना, आज 20 तारीख आहे, म्हणजे 15 दिवस 3, 16, 17, 18 दिवस झाले आणि म्हणून त्या प्रकारावरती आज आम्ही आजही ठाम आहे त्याचा. आणि हा महाराज नाही 1 मिनिट बघ, या ठिकाणी आमच्या गावामध्ये या आठवड्यामध्ये जर तो प्रकार समजा त्या मटणाचा झाला नसता तर या आठवड्यामध्ये आमच्या 7 मुलींचं लव जिहाद होणार होता. त्याचे सुद्धा काही पुरावे आमच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्याच्यावरून 2 महिन्यापूर्वी मारामारी सुद्धा झाल्या गावामध्ये, परंतु आम्ही ते गांभीर्याने त्यावेळेस घेतलं नव्हतं. तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा तपास मी मागच बोललो होतो की आपल्याला हा प्रश्न जर तेव्हा ठेवायचा असेल तर साखळी उपोषणाची गरज आहे, कारण पोलीस प्रशासन त्या दिवशी आलं, DYSP आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही येता आणि अनधिकृतपणे या ठिकाणी तुमचं या ठिकाणी बोलावून तुम्ही विष पेरण्याचं काम करता किंवा राजकारण करता. महाराज, आम्ही सर्व पक्षाचे एकत्र लोक आलेलो आहोत, कुठलाही राजकारण आम्ही करत नाही. आम्हाला त्या गोष्टीचा छडा लावायचा आहे आणि मी आजच सांगतो, गोंडेगावचे ग्रामस्थ आहे, आमच्या गुरुवाच्या बाजारमध्ये एकही लांडा त्या ठिकाणी येणार नाही, आम्ही त्याला बसू पण देणार नाही. दुसरी गोष्ट, कोणीतरी आता एक यांनी त्यांनी सांगितलं की कोणत्याही मुसलमानाकडे या ठिकाणी आपण काही पण खरेदी करायचं नाही आणि या गोष्टीचा जर या ठिकाणी डिपार्टमेंट आहे, जर तुम्हाला तपास लावता येत नसेल तर तो शिबाई मार्फत आम्ही लावू घेऊ. शिबाईकडे तपास वर्ग करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. म्हणून कृपा करून पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे, त्यांनी तो तपास लावावा लवकरात लवकर आमच्या त्या ठिकाणी, कारण गावातील मुस्लिम बरेच त्यामध्ये सर्वच त्यामध्ये सहभागी आहेत
आणि म्हणून याचा तपास लवकरात लवकर लावा. महाराज तुमचा आम्हाला पाठिंबा आहे, पण हा सुद्धा प्रश्न आपल्याला तुमच्या मार्फत हा आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि याचा यो प्रश्न आपल्याला धसाच लावायचा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय श्रीराम. महाराज बोलते ना. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उपस्थित सर्व भक्तगण, मी आपल्या सर्व भक्तगणांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपण इथं आलात, आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना असतो. मग कोण कोणत्या माध्यमातून, कोणी आंदोलनाच्या माध्यमातून, कोणी उपोषणाच्या माध्यमातून, असे वेगवेगळ्या माध्यमातून लोक आपले भावना व्यक्त करतात. तर आपल्याला कोणी मोर्चे काढतात, त्या माध्यमातून भावना व्यक्त करतात. कुठल्याही भावना व्यक्त करताना आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची आहे, आपल्याकडून कोणाबद्दल अपशब्द वापरले जाणार नाही. पूर्ण कायदे कानूनचं पालन आपल्याकडून होईल. मत व्यक्त करू शकतो. त्याकरता अनेक प्रकारची माध्यमं आहेत. कुठल्याही माध्यमाचा उपयोग करताना आपल्या या असणाऱ्या आंदोलनाला किंवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं मत मांडत आहे त्याला गालबोट लागेल अशा प्रकारचं आपल्याला करायचं नाही. संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आपण अवश्य आपलं कार्य करावं. पुन्हा मी आपल्याला हाच संदेश देईल की प्रत्येकाने ही काळजी घ्यावी. प्रत्येकाने एकमेकाचा आदर ठेवून आणि कुठल्याही प्रकारे अनुचित शब्द प्रयोग आपल्याकडून होणार नाही ही आपण काळजी घ्यावी, ही सूचना आपल्याला या ठिकाणी देते. धन्यवाद. चला गोंडेगाव चला. चला मातुर काय नाव. जय